शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपले जे सेंद्रिय बाग आहे तर याच्यामध्ये आपण काय केलंय तर आपण याच्यामध्ये पंजा छाटणी केली आहे. परंतु पंजा छाटणी करत असताना काय करायचं झाडाची हाईट पण याच्यात विचारात घेतली पाहिजे जेणेकरून काय होतं त्याचा फायदा आपल्याला परत होत असतो. आता इथं काय झालं झाड करत असताना या झाडाला खालून फुटवा नसल्यामुळं वर फुटवा आला शेंडा छाटणी केल्यानंतर त्याच्यामुळे काय झालं इथं जे अतिरिक्त ब्रांचेस झाले ते साधारणतः 4 फुटाच्या वर आले. त्याच्यामुळे काय व्हायला लागले आता हे जर इथं राखलं तर इथून परत फुटवी निघणार आहे. त्याने साधारणतः 2.5-3 फुटावर आपण परत याची शेंडा छाटणी करणार आहे. त्यावेळेस काय होतं झाडाची उंची वाढत असते. परंतु असे जर स्टंप राखले तर याचा आपल्याला काय होतं तोटा होत असतो. त्याच्यामुळे असे स्टंप न राखता डायरेक्ट काय करायचं आहे तर जे आहे तर ते खोड छाटणी करायची जेणेकरून काय होईल इथपर्यंत परत ते फुटवे आहेत तर ते फुटवे निघले आणि आपण त्याचा परत जो आहे तर तो शेंडा छाटणी होतो. त्याच्यासाठी काय करायचं आहे हे जे झाड आहे तर ते इथून असं कट करून घ्यायचं जेणेकरून काय होतं याचे जे फुटवे आले तर ते बरं आपल्याला हाईट होणार. तर ही होती माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या मित्रापर्यंत ही माहिती होती. धन्यवाद.